हरीश, काय झाला? अरे तोंड कित्याक पाडून बसलस? काकू, वृंदाची अवस्था माझ्यामुळे झाली. असं कित्याक बोलतस? मी जर असा मूर्खासारखा वागलो नसतो तर तिला सासरी एवढा त्रास सहन करावा नसता लागला. उगाच गेलो मी. अरे वेडो अरे तू. अरे तू वृंदाक भेटूक गेलोस त्या मागचं तुझं हेतू तर चांगलं होतं मग कित्याक काळजी करतस? योग्य वेळ येली मागे सगळे गैरसमज आपोआप दूर होतले बघ. पण प्रसाद समजून का नाही घेते तेच कळत नाही मला. वृंदाचं फक्त त्याच्यावर प्रेम आहे हे त्याला का कळत नाहीये? पण माका तर आता दुसरीच काळजी लागली हा. अरे मंगलाताईनी भाऊजी वृंदाच्या घराकडे गेले होत. मी त्यांका जाऊन पण बराच टाइम झालो. थंय काय झाला काय नाही कसलो अंदाज पण येऊचो नाही आपल्या. बरं त्यांका फोन करून विचारूचा तर भाऊजी फोन पण घेणार नाही. माऊली माऊली तुका सगळ्यांची काळजी हा गई. माझ्या वृंदाचो आणि प्रसादचो संसार सुखान होऊ देस. मी सांगितलं ना, वृंदा हे घर सोडून कुठेही जाणार नाही. हा बाबा, का नाही जाणार? हे बघा, वृंदा हे घर सोडून जाणारच. मी तिची कुठली थेर सहन नाही करणार आणि मला अशी कॅरेक्टरलेस मुलगी माझ्या संसारात नको. तसं असेल तर तू हे घर सोडून जा. हो, काय बोलताय तुम्ही हे? तुम्हाला तरी लक्षात येतंय का हो? स्वतःच्या पोराला घराबाहेर जायला सांगताय? आणि काय चुकीचं बोलला प्रसाद? लग्न झाल्यापासून या पोरीची थेर बघतोय तो. कसले संस्कार नाहीत, नवऱ्याशी वागायची रीतभात नाही. संस्कार आणि रीतीभातीच्या गोष्टी तू नको सांगूस कांता. नवऱ्याशी बाईनं कसं वागायला पाहिजे हे तुला जर शिकवायला लागलो ना तर एक क्षणभर सुद्धा थांबणार नाहीस इथे. तू तुझ्या मुलाला नवरा म्हणून जसं वागायला सांगतेस तसं मी वागू का तुझ्याशी? हालत खराब होईल तुझी. उपटा लाथ आणि मस्ता बुक्की हा मंत्र मलाही येतो. त्या पोरीला आता इकडून ताबडतोब निघून जायला सांगा.